माननीय आमदार इद्रिसभाई नायकवडे यांची महापालिका आढावा बैठक मिरज व कुपवाड महापालिकामध्ये आज सांगली येथील मुख्य इमारतीमध्ये आज माननीय आमदार इद्रिसभाई नायकवडे यांनी महापालिकेत मिरज येथील विविध समस्येबाबत आज आयुक्त संजिता मोहपात्रा, सहाय्यक आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह महापालिका वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यामध्ये पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्ते, शाळा यामध्ये असणाऱ्या समस्या याबाबतीत सर्वांना जाब विचारण्यात आला। लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्यावे, त्यासाठी निधी कमी पडला तर आपण देऊ असे आवाहन आमदार इद्रिस नायकवडी यांनी केले। तसेच आमच्या वार्ताहराशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यामध्ये असलेला वाद निर्माण झाला आहे तो पूर्ण मला माहिती आहे, परंतु पक्षाची जबाबदारी दुसऱ्याच व्यक्तीवर असल्यामुळे मी त्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही। जर पक्षाने माझ्याकडे जबाबदारी दिली तर ती पूर्णपणे मी जबाबदारी पार पाडेल व पक्ष एकरूप राहील असे वातावरण निर्माण करू असे त्यांनी सांगितले। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या संबंधित अनेक विभाग, त्या विभागातून सुरू असलेले प्रकल्प, काही कामं, काही न होणारी कामं, काही ढकललेली कामं, काही प्रशासकीय अडचणी या बाबतीत आढावा बैठक घेण्यात आली होती। आढाव्यासाठी बैठकीसाठी माननीय आयुक्त आमच्या संगीता मोहपात्राजी या उपस्थित होत्या, ॲडिशनल आयुक्त आणि उपायुक्त आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। काही नगरसेवकही त्या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीत ड्रेनेज व्यवस्था, पाण्याची व्यवस्था या संदर्भात सांगून चर्चा झाली। ड्रेनेजमधले काही प्रकल्प जे रखडलेले आहेत आणि ते पूर्ण अर्धी झालेले नाहीत आणि ते अत्यंत अडचणीचा विषय झाला आहे, त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे आणि म्हणून त्यातल्या अडचणी जाणून घेऊन त्या आता कशा पूर्ण करण्यात येईल, लवकरात लवकर तो प्रकल्प कसा मार्गी लागेल यासाठी थोडीशी चर्चा जास्त झाली आणि त्यातले काही ऑप्शन्स चर्चा झालेली आहे। तर त्या ऑप्शनमध्ये नक्की कोणत्या ऑप्शनवर ते काम पुढं जाईल हे आज मला लगेच सांगता येणार नाही, पण ते माननीय आयुक्त यासाठी गंभीर आहेत। त्यांनी गंभीरपणाने या विषयाची दखल घेऊन त्या संबंधित अंमलबजावणी करण्याचं मान्य केलेलं आहे। पाणी पुरवठ्याच्या बाबतीत सुद्धा पाण्याचं जरी आपल्याकडं दुष्काळ नसला, क्षमता नसली, तरी जे पाणी पुरवठा होतो त्याची क्वालिटी ही मात्र मेंटेन झाली पाहिजे। ती विशेषतः मिरचीच्या बाबतीत ही तक्रार आहे, कारण एवढा मोठा चांगला फिल्ट्रेशन प्लांट बसवला आहे, हे झालं आहे ते झालं आहे, पण काय झालेलं आहे नक्की माहिती नाही। तर ते आता सांगितलेलं आहे की नक्की एक त्याचं विचार करून जबाबदारी सोपवली जाईल आणि तिथनं पाणी पुरवठ्याचा विषय जो प्रदूषित पाणी काही प्रमाणात असतो तो कसा बंद करता येईल आणि चांगल्या क्वालिटीचं पाणी कसं लोकांना देता येईल या संबंधीची चर्चा झाली। सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून अनेक वेळा आपले अनेक पैसे महापालिकेच्या बाहेर जातात। विनाकारण उधळपट्टी होती। एखादा रस्ता खराब आहे म्हणायचा आणि तो पूर्ण नवीन करायचा। तो पूर्ण नवीन करायपेक्षा त्याच्या आधी ज्यावेळेस छोटी मोठी तुटफूट होती त्यावेळेला ते पॅचवर्कच्या माध्यमाने ते कव्हर व्हावं। आता ते पॅचवर्क करा म्हटलं तरी कॉन्ट्रॅक्टर म्हणजे सगळे देवाणघेवाणीचे सगळे प्रकार आले, म्हणून ते टाळून डिपार्टमेंटली पॅचवर्क करावं आणि ते पावसाळ्यापूर्वी करावं, जेणेकरून उन्हाळ्यात जर पॅचवर्क झालं तर ते चांगले मजबूत होत आहे आणि पावसाळ्यात त्याला काही इजा होत नाही, तो रस्ता अबाधित राहील, रस्ता खराब होणार नाही। म्हणून सुद्धा डिपार्टमेंटली पॅचवर्क करण्यासंबंधित तातडीने यंत्रणा उभी करण्याचे आदेश या ठिकाणी या निमित्तानं देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर काही रस्ते केलेले आहेत कॉन्ट्रॅक्टरांनी, वर्ष झाला नाही, 1.5 वर्ष झाला नाही, तोपर्यंत ते रस्ते तोंड दाखवतात। त्याची क्वालिटी त्यावेळेला मेंटेन केली गेली नसेल, देखरेख व्यवस्थित केली गेली नसेल, त्यामुळं महापालिकेने एवढे पैसे खर्च करून ते पुन्हा रस्ते करण्याची आवश्यकता नाही। त्यासाठी त्यांचं उत्तरदायित्व 3 वर्षाचं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांचं। तर असे रस्ते जे 3 वर्षाच्या आत केले गेलेले आहेत त्या सर्वांची यादी काढून त्या रस्त्याची पाहणी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला त्याची उत्तरदायित्वाची नोटीस देऊन ते रस्ते पुनश्च एकदा व्यवस्थितपणानं करून घेण्यासंबंधी सूचना दिलेल्या। अशा अनेक किरकोळ गोष्टी होत्या, त्यातल्या ते सगळ्याच काय बोलत नाही, पण नगररचना विभाग एक महत्त्वाचा विभाग आहे की नगररचना विभागाचं काम कसं असेल त्यामुळे त्या शहराचं सौंदर्य, त्या शहराच्या विकासाची दिशा ठरते। तर आमच्या नगररचना विभागाला मी सांगितलेलं आहे की महापालिका क्षेत्रातले काही रस्ते आता पर्याय नाही आहे, ते रुंदीकरण होणं आवश्यक आहे। रुंदीकरणासाठी लागणारी सगळी पूर्व तयारी झालेली आहे। त्या रस्त्यातल्या लोकांना बोलवून मिटिंगा घेऊन त्या लोकांनी मान्यता दिली, TDR मागितला आहे, कोणी कॉम्पेन्सेशन मागितलं आहे, ती द्यायची महापालिकेची तयारी आहे। त्यासाठीचे पैसेही उपलब्ध आहेत।
विकास निधी भरपूर गोळा होतो आपल्याकडं महापालिकेकडं, पण मधल्या काळात विकास निधी जो असतो डेव्हलपमेंट फंड, तो फक्त केवळ रस्ते वगैरे नवीन रस्ते निर्माण करणं यासाठी खर्च करायला पाहिजे, तो इकडे तिकडे खर्च केला गेला. पण आता त्याच्या चौकशी आणि हे ते करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तातडीनं नवीन काही रस्ते रुंदीकरणाची विषय हाती घेण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी सरकारी मोजणी अपेक्षित आहे, सरकारी मोजणीसाठी सुद्धा अप्लाय करायला सांगितलेलं आहे आणि तिकडनंही लवकरच त्यांना सरकारी मोजणी करून देऊन ते रस्ते त्यात काय लागत असेल, निधी कमी पडत असेल तर माझ्या स्थानिक विकास निधीतून सुद्धा मी ते देण्याची तयारी त्यांना दर्शवलेली आहे. उदाहरणार्थ ते रस्ते होताना काही महावितरणचे पोल्स किंवा वायर्स ते शिफ्टिंग करावे लागतात, काही ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग करावे लागतात. त्यासाठी काही लागले तरी पैसे आपण नसतील महापालिकेकडे उपलब्धता व्हायला तयार नसेल तर मी मदत करायला त्यात तयार आहे. असं करून ते, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 10 ते 12-15 वर्षापूर्वी किमान ज्यांनी बिल्डिंग परमिशन घेतलेले आहेत मुख्य रस्त्यावरचे लोक, परंतु बिल्डिंग परमिशन घेताना जुन्या बिल्डिंग ज्या होत्या त्याची समोरची भिंत तुम्ही डिमॉलिश म्हणून दाखवली, समोरचा भाग दाखवला गेला आहे, पण प्रत्यक्षात तो डिमॉलिश केला गेलेला नाही. त्यामुळे काय झालं की आम्ही परमिशन दिली त्यांना, समोरचं रोड फ्रंटेज गृहीत धरून तो आम्हाला मिळतो. ॲझम्पशन आहे कायद्यात की नवीन परमिशन घेतल्यानंतर रोड फ्रंटेज जे आहे ते महापालिकेच्या ताब्यात मिळतं, म्हणजे तो रस्त्यात वापरता येतो, त्यामुळे रस्ता रुंद होतो. पण अशा लोकांनी काय केले, समोरच्या जुन्या इमल्याच्या जे काही समोरची भिंत होती, समोरचा भाग होता तो तसाच ठेवला. त्यामुळं त्याला परमिशन देऊन रोड मार्जिन सोडून सुद्धा तो रोड मार्जिन प्रत्यक्षात आमच्या रस्त्याला मिळालेला नाही आहे. ही अडचण होते. म्हणून असे काही रस्ते जाणीवपूर्वक आयडेंटिफाय करून त्यांच्या सर्वे करून कुठली बिल्डिंग कोणत्या साली परमिशन घेतली, त्यांनी समोरचा भाग तुम्ही डिमॉलिश म्हणून सांगितलेला डिमॉलिश केला नाही, केला नसेल तर महापालिकेने ते डिमॉलिश करायचं आणि तो खर्च त्या बिल्डिंग मालकावर टाकायचा. अशा पद्धतीची काही निर्णय करण्यासंबंधीच्या सूचना मी दिलेल्या आहेत. ते निश्चितपणानं याची अंमलबजावणी होईल. आयुक्त महोदयांनी सुद्धा फार सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की आणि या सर्व गोष्टींचा फॉलोअप घेऊन वेळोवेळी त्यासंबंधीचं जे काही अहवाल असेल ते मला त्यांनी अवगत करतो त्यासंबंधी असं सांगितलेलं आहे. पण समजा काही अडचणी यायला लागल्या, व्हायला लागल्या नाही अपेक्षेप्रमाणे, तर पुन्हा लागली तर प्रत्येक 3 महिन्याला आढावा बैठक घेण्याची आवश्यकता असेल तर मी घेईन.